रावेर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया दिनांक 13 मे रोजी पार पडणार आहे. मतदानासाठी काही दिवसांचा अवधी बाकी असल्यामुळे निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवारांनी आपापल्या निवडणूक प्रचाराचा जोरदार झपाटा सुरू केला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात असून महायुती व भाजपाच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी इतरांपेक्षा निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघात महायुतीच्या रक्षाताई खडसे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी मंत्री तथा भाजपा नेते एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी सोडून भाजपात घरवापसी केल्याने रक्षाताईंच्या विजयाचा मार्ग सुकर दिसत आहे. मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराचा झंझावात भाजपा व महायुतीच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने 6 मे रोजी रक्षाताई खडसे यांनी रावेर मतदारसंघातील मुक्ताईनगर तालुक्याचा प्रचार दौरा केला. यावेळी देशात पुन्हा स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळ म्हणून नागरिकांनी भाजपा व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन या प्रसंगी रक्षाताई खडसे यांनी नागरिकांना केले. या निवडणूक प्रचारासाठी मतदारसंघातील भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांसमवेत मुक्ताईनगर शहरातील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. NCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, मुक्ताईनगर.